एक मोठी बातमी समोर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मंदावली आहे। पावसाचा जोर वाढल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय। एक मोठी बातमी समोर येते। केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं देशभरात मोठी खळबळ माजली आहे। भाजप खासदारांना राष्ट्रीय पुरुष आयोगाची मागणी केली आहे। खासदार अशोक कुमार मित्तल यांनी ही मागणी केली असून पुरुषांचे हक्क आणि कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा आता देशात चांगलाच तापलाय। मोठी बातमी समोर पुणे इंदूर महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती आहे। मध्यधुंद ट्रक चालकानं वाहनांना धडक दिली। या अपघातात 5 ते 6 जण जखमी असल्याची माहिती आहे। तर पुणे इंदूर महामार्गावर भीषण अपघात घडलाय। मध्यधुंद ट्रक चालकानं वाहनांना धडक दिली। अपघातात 5 ते 6 जण जखमी आहेत। नाही सर, आमची गाडी खाली झाली नंतर आम्ही घंटा गाडी लावायला चाललो होतो आमच्या ठिकाणी, पण मागून अचानक आहे ना कोण गाडीवाल्याने ठोकून दिला। काहीच आयडिया नाही, कारण आम्हाला जावं उडवलं ना, आम्हाला म्हणजे सुद्धा नाही का काय झालं नाही काय। तर पुणे इंदूर महामार्गावर हा अपघात घडलेला आहे। मध्यधुंद ट्रक चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली आहे। या अपघातात 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे। महाबळेश्वरमधील नावली गावात 80 ते 100 फूट भूस्खलन झाल्याची माहिती आहे। माळींच्या पुनरावृत्तीच्या भीतीनं ग्रामस्थ दहशतीखाली आहेत। मुसळधार पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी जमीन खचल्यानं घरं, शेतजमिनी आणि अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेलेत। तर या घटनेमुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली असून प्रत्येक क्षण अनिश्चिततेत जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।